हाय, वेलकम टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण एक भक्ती सॉन्ग बनवलं आहे. दिंडी चालेली पंढरीला विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की जगात भारी पंढरपूरची वारी. आमच्या गावात दरवर्षण पंढरपूरला जातात, तर त्यांच्याच आधारावर भक्तिगीत लिहिलं आहे. माझ्या घरचे सुद्धा पंढरपूर वारीला चाललेले आहे, तर मला वाटलं असं काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. तर मित्रांनो, एक भक्तिगीत लिहिलो. तर लोकांचं म्हणणं आहे की बटरफ्लाय सॉन्ग जे मी लिहिलं आणि ते स्वतः गायला असलं तर बरं होतं, पण आपला आवाज चांगला नाही. तर तर तुम्हाला थोडंसं हे भक्तिगीतातल्या ओळी थोडंसं म्हणून दाखवतो. आवाज आपला कसा आहे काय नाही सांगा. नेक्स्ट गाणं जर आलं तर त्याच्यामध्ये मी प्रयत्न करतो की, तर आपल्यानंतर होत नाही आवाज, काय आपला विशेष नाही, तरी पण थोड्याशा ओळी तुम्हाला म्हणून दाखवतो. पंढरीच्या रस्त्यावर आनंदाचा सोहळा, विठ्ठल माझी माय माऊली, भक्तांची तू सावली, नाम तुझे ओटी घेऊन माऊली, तुला भेटायला आलो. दिंडी चालली पंढरीला विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला. दिंडी चालली पंढरीला विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला. मित्रांनो, या सुद्धा गाण्याला तुम्ही सपोर्ट करा, कारण भक्तिगीत लिहायला खूप वेळ लागला आणि शब्द असे जोडत भक्तिगीत सरासरी लिहिता येत नाही मित्रांनो. कारण भक्तिगीत लिहायला म्हणलं तर खूपच अवघड आहे भक्तिगीत लिहायला. विठ्ठलाचे बरेच गाणे ऐकल्यानंतर मला असं काही सुचलं की आपण बी असं काहीतरी लिहू. मग काही शब्द एखादी त्याचे एक दोन शब्द असे काही टाकले, जसे विठ्ठल माझी माऊली, तू भक्तांची सावली. हे सुद्धा एका भक्तिगीतामध्येच होतं. त्याच्यातला शब्द थोडंच टाकला. कॉपी केली नाही मित्रांनो, स्वतः मी लिहिलं, स्वतः बनवलं. मित्रांनो, तुमचा सपोर्ट असू द्या. आपण भेटूत एका नवीन ब्लॉगमध्ये. गाण्याला फुल सपोर्ट करा. तर भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत. पण सबस्क्राईब करायला विसरू नका.